रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम असल्याने आता महायुतीत अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले। शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचं नाव रायगडच्या पालकमंत्री पदासाठी निश्चित झाल्याचा दावा शिवसेनेकडून वारंवार करण्यात आला। स्वतः भरत गोगावले यांनीही जुलै महिन्यात कर्जत येथील कार्यक्रमात येत्या काही दिवसात पालकमंत्री पद मिळणार असल्याचे संकेत दिले होते। सबुरी का फल मीठा होता है, त्यामुळे काळजी करायची नाही आहे। आम्ही थांबलो ना 1.5 वर्ष की आम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होतो, आम्ही सगळे जवळ आलो आणि आता ते पद तर तुम्हाला येत्या 1-8 दिवसामध्ये डिक्लेअर केलं जाईल। काळजी करायचं कारण नाही आहे, कारण मी मगाही सांगितलं साईबाबांचे म्हण आहे की सबुरी का फल मीठा होता है। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील भरत गोगावले यांच्या नावावर पालकमंत्री म्हणून शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं। आदेशाने एकत्रपणे त्या ठिकाणी आलेलो आहोत। पुढील काळामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी एकत्रपणे काम करू। मधल्या काळामध्ये जो काही भरत गोगावले यांच्या बाबतीत पालकमंत्र्यांचा विषय संदर्भात जो काही सुरू होती, या संदर्भात सुद्धा आम्ही तिन्ही आमदारांनी शिंदे साहेबांची चर्चा केली की जर आपण विधान परिषदची आपलं या ठिकाणी सर्वात जास्त त्या ठिकाणी संख्याबळ असताना सुद्धा राष्ट्रवादी सिटिंग सीट आहे म्हणून आपण पुन्हा एकदा त्या ठिकाणी संधी देतोय, तर मग जो आपापसातला मतभेद आपल्याला थांबवायचे असते तर मग पालकमंत्री पद जे मागणी सातत्याने आम्ही करत आहोत, ते पालकमंत्री पद तरी भरत यांना त्या ठिकाणी देण्यात यावं असा तुम्ही आग्रह त्या ठिकाणी करावा आणि ती मागणी मान्य करावी। मग आमचा हा प्रश्न त्या ठिकाणी सुटून जाईल। शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांशी चर्चा केली, त्यानंतर सुनेत्रताईंशी चर्चा केली आणि तटकरे साहेबांशी सुद्धा चर्चा करून हा प्रश्न मार्गी लागलेला आहे। आता 8 दिवसामध्ये भरत हे नव्याने रायगडचे पालकमंत्री म्हणून विराजमान होते। मात्र आता स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाची जबाबदारी भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आली असली तरी त्यांना अधिकृतपणे रायगडचे पालकमंत्री घोषित करण्यात आलेलं नाही। त्यामुळे रायगडच्या शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसतोय। गेल्या अनेक महिन्यांपासून रायगडच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न चर्चेत आहे। या पदासाठी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचं नाव आघाडीवर असल्याचं सांगितलं जात होतं। जुलै महिन्यात कर्जत येथे झालेल्या कार्यक्रमात स्वतः भरत गोगावले यांनी लवकरच पालकमंत्री पद मिळणार असल्याचे संकेत दिले होते। यानंतर कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनीही भरत गोगावले यांचं नाव निश्चित झाल्याचं स्पष्टपणे सांगितलं होतं। त्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्य दिनाला अलिबाग येथे भरत गोगावले यांच्या हस्ते रायगडचे पालकमंत्री म्हणून ध्वजारोहण होईल अशी अपेक्षा रायगडमधील शिवसैनिकांना होती। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार भरत गोगावले यांच्याकडे केवळ ध्वजारोहणाची जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यांना रायगडचे पालकमंत्री म्हणून अधिकृत घोषणा झालेली नाही। यामुळे आता प्रश्न उपस्थित होतोय, रायगडच्या पालकमंत्री पदाचं गाजर शिवसेनेला दाखवून त्यांना झुलवत ठेवलं जातंय का, की पालकमंत्री पदाबाबत अद्याप महायुतीमध्येच काही वेगळं राजकीय समीकरण आहे। या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांमध्ये नाराजी वाढताना दिसते। आता या तिन्ही नेत्यांचा एकत्रपणे निर्णय विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस त्या ठिकाणी झालेला आहे। आम्हाला सुद्धा शिंदे साहेबांनी बोलून घेऊन सांगितलं की पालकमंत्री भरत यांना त्या ठिकाणी करण्यासंदर्भात सुनील तटकरे साहेब असतील आणि मुख्यमंत्री साहेब असतील यांनी सुद्धा त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल दिलेला आहे असं आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं। आणि मग विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्यांनीच प्रामाणिकपणे त्या ठिकाणी जो उमेदवार त्या ठिकाणी सुनील तटकरेंच्या चिरंजीवांना उमेदवारी दिली तर त्यांचं आम्ही प्रामाणिकपणे काम करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे आलो आणि ते बिनविरोध निवडून सुद्धा आलेलं आहे। परंतु आता भरत यांना पालकमंत्री करण्यासंदर्भात जी काही आता दिरंगाई होत आहे त्याच्या बाबतीत खरोखरच मी स्वतःसुद्धा मी या ठिकाणी नाराजी व्यक्त करतो की आता 15 ऑगस्ट आलेला आहे समोर, अजूनही तुम्ही त्या ठिकाणी पालकमंत्री घोषित करत नाही आणि सर्व आता सत्ता तिन्ही नेत्यांचं एकत्रपणे आलं असताना मग आता घोडा अडलं कुठे, हा मोठा प्रश्न आमच्या समोर पडला आहे। की जर आता आम्ही विधान परिषद जी होती ती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी एकत्रपणे दिली, वरिष्ठांचा आदेशसुद्धा सगळ्यांचं पालन आम्ही त्या ठिकाणी केलं, मग रायगडचं नुकसान का?
प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून तिथली कामं केली जातात. आमचा जिल्हा नियोजनच्या संदर्भात कोणता निधी येतोय, कोण निधी कुठला घेऊन जातोय हेच आम्हाला त्या ठिकाणी समजत नाही, कारण आमच्याकडे पालकमंत्रीच नाही. आज जवळजवळ राज्यामध्ये सत्ता येऊन 1.5 वर्षे होऊन 2.25 वर्षे व्हायला आली, तरीसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी पालकमंत्री मिळत नाही. शोकांतिका आहे आमची. आज 7 आमदार आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी आहोत. आमच्या रायगडचा विकास कुठला जातोय? मी माझ्या तिन्ही मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे का तुम्ही 2 दिवसामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये रायगडचं पालकमंत्रीचा तिढा हा ताबडतोब सोडवावा, कारण रायगडच्या विकासाला त्या ठिकाणी गती मिळत नाही. त्यामुळे आपण रायगडचा विकास करण्यासाठी रायगडचं पालकमंत्री पद हे तात्काळ त्या ठिकाणी भरतशेठ गोगावले यांना देऊन रायगडचा पालकमंत्रीचा तिढा सुटवावा, हे आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी मी माझ्या या वरिष्ठांना या ठिकाणी विनंती करत आहे. एकीकडे भरतशेठ गोगावले यांचं नाव पालकमंत्री पदासाठी निश्चित झाल्याचे दावे केले जात असताना दुसरीकडे अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही. त्यामुळे रायगडचा पालकमंत्री नेमका कोण? भरतशेठ गोगावले यांचं पालकमंत्रीपद खरंच निश्चित झालं आहे का? आणि जर झालं असेल तर अधिकृत घोषणा कधी? या प्रश्नांची उत्तरं आता रायगडच्या राजकीय वर्तुळाला आणि शिवसैनिकांना प्रतीक्षा आहे.